बघा, दोन नळ अनुक्रमे ए आणि बी टाकी 15 मिनिटं व 12 मिनिटात भरतात. तिसरा नळ सी भरलेली टाकी 6 मिनिटात रिकामी करतो. जर नळ ए बी उघडल्यावर 5 मिनिटांनी नळ सी उघडल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, हे 15, हे 12 आणि हे 6, या 15, 12 आणि 6चा प्रथमतः लसावी काढा. जसं की तीनही संख्या 3च्या पाढ्यात 3 5 15, 3 चूक 12, 3 दोन्ही 6. आता भाग 2 न द्या, 5ला भाग जात नाही. बे दोन्ही 4, बे एक बे. लसावी म्हणजे काय सर? उभ्या सारणीतील सामायिक, आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. जसं की 3 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 1 यांचा गुणाकार करा. 3 दोन्ही 6, 35 दोन्ही 60 भाग. ही टाकीची काय धारक क्षमता आम्हाला मिळाली. आता टाकीची धारक क्षमता मिळाली. इथं दुसरा प्रश्न, प्रति मिनिट कार्य. प्रति मिनिट कार्य बघा, ए बी अनुक्रमे, याचा अर्थ ए प्रथम, इथं प्रथम येणारे 15 मिनिटं एचे, बी दुसऱ्या क्रमांकावर, इथं दुसऱ्या क्रमांकावरील संख्या बीची. प्रति मिनिट कार्य हे ए बी नळ टाकी भरण्याचं काम करत आहेत, म्हणून प्रति मिनिट कार्य कशाचं? टाकी भरण्याचं. बघा, एचं कार्य प्रति मिनिट काय? टाकीचे एकूण भाग हा ए टाकी 15 मिनिटात, तर बी टाकी 12 मिनिटात भरतो. इथं भागीला 15 करा, 15 चूक 60 म्हणजे 4 भाग प्रति मिनिट टाकी भरण्याचं कार्य हा ए करतो. इथं बी मांडा. प्रति मिनिट बीची कार्यक्षमता टाकी भरण्याची किती? टाकीचे एकूण भाग हा बी टाकी 12 मिनिटात भरतो. सर लक्ष द्या लेकरांनो. आता हा भाग जातो 5 न, म्हणजे 5 भाग टाकी हा बी भरतो एका मिनिटाला. तर टाकी रिकामी करण्याचं काम हा सी नळ करत आहे. सी हा तिसरा नळ, सी भरलेली टाकी 6 मिनिटात रिकामी करतो. आता सी नळाचं प्रति मिनिट टाकी रिकामी करण्याचं कार्य, टाकी रिकामी करण्याचं कार्य. बघा, आता टाकीचे एकूण भाग मांडा. हा सी नळ 6 मिनिटात, अवघ्या 6 मिनिटात टाकी रिकामी करतो, म्हणजे 10 भाग, हा भाग जातो 10 न. याचा अर्थ प्रति मिनिटाला टाकीचे 10 भाग रिकामी करण्याचं कार्य हा सी नळ करतो. उत्तरापर्यंत जायचं कसं सर? आता गणित म्हणते की जर नळ ए बी उघडल्यावर 5 मिनिटांनी नळ सी उघडल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल? जर लक्ष द्या बरं का, आता इथून उत्तरापर्यंत आम्ही पावलं टाकत आहोत. जर नळ ए आणि बी उघडले म्हणजे सुरू केले आणि 5 मिनिटानंतर नळ सी उघडला, याचा अर्थ 5 मिनिटं नळ ए आणि बी टाकी भरण्याचं काम करत आहे. प्रश्न मनाशी असा निर्माण करा की टाकी भरण्याचं नळ ए बी यांचं 5 मिनिटाचं कार्य किती हो? तर इथं 5 गुणिला याची प्रति मिनिट कार्यक्षमता, बीची प्रति मिनिट कार्यक्षमता, यांची बेरीज करा. 5 आणि 4 9, हे 9 गुणिला घ्या. 9 5 45 भाग 5 मिनिटात टाकी भरण्याचं कार्य नळ ए आणि बी करत आहेत. आता 5 मिनिटानंतर नळ सी उघडला. हा नळ सी टाकी रिकामी करण्याचं लेकरांनो काम करतो. लक्ष द्या, प्रश्न विचारला की ती टाकी किती वेळात रिकामी होईल? आता टाकीत पाणी किती हे हा प्रश्न. टाकीमध्ये पाणी आहे 45 भाग आणि 5 मिनिटानंतर नळ सी उघडला.
प्रश्न, ती टाकी किती वेळात रिकामी होईल? आता एका मिनिटाला ए टाकीचे 4 भाग भरतो, एका मिनिटाला बी टाकीचे 5 भाग भरतो. हे दोघं टाकी भरण्याचं काम करत आहेत. लक्ष द्या, 5 आणि 4 हे भाग आहेत बरं का. 5 आणि 4 9 भाग एका मिनिटामध्ये. हे प्रति मिनिट कार्य बरं का, प्रति मिनिट. इकडं आपण काढलं, एका मिनिटामध्ये हे ए आणि बी दोन नळ 9 भाग टाकी भरतात आणि एका मिनिटामध्ये हा नळ सी 10 भाग एवढी टाकी रिकामी करतो. म्हणजे इथं हा नळ सी 10 भाग टाकी रिकामी करतो. लक्ष द्या, मग या 10 मधून हे जर 9 वजा केले तर उत्तर काय येते? 1 भाग. याचा अर्थ टाकी रिकामी करण्याचं कार्य प्रति मिनिट किती होणार? 1 भाग. टाकी सध्या भरलेली किती आहे? 45 भाग. हे तुमच्या मॅटर लक्षात आलं ना? ए बी टाकी भरण्याचं काम करतात. प्रति मिनिटाला ए 4 भाग टाकीचे भरतो, बी प्रति मिनिटाला टाकीचे 5 भाग भरतो. दोघं जण मिळून टाकीचे एका मिनिटाला 9 भाग भरतात. आता 5 मिनिटानंतर नळ सी लेकरांनो उघडला, जो की एका मिनिटाला टाकीचे 10 भाग रिकामे करतो. मग 10 वजा 9 का करायचे? तर टाकीमध्ये ऑलरेडी 45 भाग पाणी आहे. एकटा सी न एका मिनिटाला टाकीचे 10 भाग उपसतो, 10 भाग टाकीचे रिकामे करतो. 10 मधून हे 9 भाग वजा करा, ही वजाबाकी म्हणजे 1 भाग. प्रति मिनिट टाकी रिकामी करण्याचं काम होत आहे 1 भाग. नळ सी 5 मिनिटानंतर उघडल्यावर. म्हणून 45 भाग भागीला 1, उत्तर काय येणार? 45 मिनिटे. हे या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर आहे. 5 मिनिटांनी नळ सी उघडल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल सर? 45 मिनिटांनी. हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.